नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता अर्जुन सायलीसाठी आणि आपल्या बाळासाठी काय योग्य आहे याचा व्हिडिओ पाहत असतो। त्यामध्ये असं सांगितलं जातं, बाळाची आई हेल्दी असेल तरच तुमचं बेबी हेल्दी राहील आणि त्यासाठी बाळाच्या आईने रोज हलका फुलका व्यायाम करणं खूप गरज आहे। शरीरासाठी योगा, प्राणायाम, तर मनशांतीसाठी मेडिटेशन हा मंत्र लक्षात ठेवा। आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या डाईटकडे लक्ष द्यायला अजिबात विसरू नका। आता हे सगळं कसं करायचं हे तुम्ही ठरवू नका। हे ऐकून अर्जुनला धक्काच बसतो, तर ते पुढे म्हणू लागतात की या सगळ्यासाठी एक्सपर्टचा सल्ला घ्या, त्यांच्याकडून व्यवस्थित असा चार्ट बनवून घ्या। आता अर्जुन या सगळ्या गोष्टी ऐकून घेतो आणि त्यानंतर सगळे पॉईंट लिहून काढतो। आता त्या 3 गोष्टी लक्षात ठेवून पुढची गोष्ट करायला हवी हे अर्जुनने ठरवलेलं असतं। अर्जुन म्हणतो या सगळ्यासाठी उद्याच सुरुवात करतो, पण आता झोपा असं म्हणत आता अर्जुन एक उशी बाजूला घेतो आणि सायली समजून त्याला गुड नाईट बायको असं म्हणत आता त्या उशीकडे पाहत अर्जुन झोपी जातो। तर दुसरीकडे सायलीने सुद्धा अगदी तशीच उशी आपल्या बाजूला ठेवलेली असते। आपल्या बाजूला अर्जुन आहे असं समजत आता सायली सुद्धा झोपलेली असते, परंतु सायलीला काही झोप लागत नसते। सतत तिला तन्वी समोर दिसत असते। तन्वीचा तो शुभंकरोती म्हणत असतानाचा आवाज आणि तन्वीचं असणं या सगळ्या गोष्टीचा तिला सतत भास होत असतो। सायली या सगळ्या गोष्टींचा विचार करते आणि म्हणू लागते, मला हे तन्वीचं अंधुक दिसणं, सतत मला ते समोर दिसणं, ती असणं, याचा भास होणं, या सगळ्या गोष्टी मला आता कोणाशी तरी बोलाव्या लागणार आहेत। मला आता कोणासमोर तरी माझं या बाबतीत मन मोकळं करावंच लागेल, पण कोणाशी बोलू? आता सायली विचार करत असते की तन्वीविषयी मी कोणाशी बोलू? खरं तर मला यांच्याशीच बोलायला हवं, यांच्याशीच माझं मन मोकळं करायला हवं, पण जर यांच्याशी मी बोलले आणि तन्वीविषयी बोलले तर खरंच ते माझ्यावर चिडतील। पण काय करू? एकदा मी अंदाज घेऊ का? असा विचार करत सायली याविषयी अर्जुनशी बोलायचं ठरवते। आता सायली अर्जुनला फोन करण्यासाठी उठते, परंतु त्याचवेळी अर्जुनचा फोन आलेला असतो। तो पाहून सायली खुश होते आणि म्हणते यांचाच फोन। सायली लगेच अर्जुनचा फोन उचलते आणि म्हणते, अरे अहो, आता तर मी तुमचाच विचार करत होते। तुम्हाला 100 वर्ष आयुष्य, पण मला सांगा तुम्ही एवढ्या उशिरा जागे आहात आणि एवढा उशिरा फोन केलात? आता मात्र अर्जुन काहीच बोलत नाही, फक्त सायलीकडे पाहत असतो। सायली म्हणते, काय हो, बोला ना काहीतरी, नुसते बघत काय बसलाय? तर आता अर्जुन सायलीला म्हणतो, मी माझ्या बायकोशी बोलायला नाही तर फक्त माझ्या बायकोला बघायला कॉल केला आहे। अर्जुन सायलीला म्हणतो, बघ ना, तू इथे नाही आहेस तर किती शांत शांत वाटते। खरं सांगू का, मी तुला खूप मिस करतोय। ही रूमसुद्धा बघ ना कशी शांत आहे, त्यामुळे खरंच बायको तू लवकर ये ना। तर आता सायली अर्जुनला म्हणते, तुमच्यासारखा नवरा असेल ना तर खरं तर बायकोने माहेरपणाला माहेरी जाऊच नाही। तर अर्जुन सायलीला म्हणतो, पण आता तू सुद्धा माझा विचार करत होतीस ना, कारण आता तूच म्हणालीस की मी तुमचा विचार करत होते। बरं, काय विचार करत होतीस? असं म्हणत आता अर्जुन सायलीला प्रश्न करतो। तर सायली अर्जुनला म्हणते, मी ते असं म्हणत सायली काही सांगणार, परंतु त्याचवेळी सायलीच्या झोपण्याचा अलाराम होतो। अर्जुन म्हणतो, झोपायची वेळ झाली, आता काहीही बोलायचं नाही, शांतपणे झोपी जायचं। सायली म्हणते, अहो पण? अर्जुन म्हणतो, नाही, झोपायला उशीर करायचा नाही, जी वेळ ठरली आहे त्या वेळेतच झोपायचं, मला कुठलंही स्पष्टीकरण नको। आणि हो, उद्या तुला खूप छान सरप्राईज मिळणार आहे। तर सायली म्हणते, काय खरंच? आता काय सरप्राईज? अर्जुन म्हणतो, सरप्राईज आहे। सायली म्हणते, प्लीज सांगा ना। अर्जुन म्हणतो, नाही, सरप्राईज काय आहे हे उद्या तुला कळेलच, परंतु आता झोप बरं। सायली म्हणते, बरं, आता तुम्ही फोन ठेवा। अर्जुन म्हणतो, नाही, फोन कट करणार नाही, तू झोपतेस की नाही हे मला कळायला हवं, त्यामुळे आता फोन चालू ठेवायचा आणि कॅमेरा तुझ्याकडे ठेवायचा। सायली म्हणते, अहो पण? अर्जुन म्हणतो, माझी ऑर्डर आहे असं समज। आता अर्जुनची ऑर्डर सायली फॉलो करतेच। सायली आता मोबाईल चालू ठेवते, कॅमेरा आपल्या बाजूने ठेवते आणि ती शांतच झोपी जाते। अर्जुन म्हणतो, तेवढंच माझ्या बायकोला बघायलाही मिळेल असं म्हणत आता अर्जुन सुद्धा सायलीकडे पाहत असतो, पण त्याला सुद्धा नकळत झोप लागते। आता सायली उठून पाहते तर अर्जुन झोपलेला असतो। सायली म्हणते, अरे यांनी फोनही ठेवला।
असं म्हणत सायली पुन्हा एकदा अर्जुनला फोन करते, परंतु अर्जुन काही फोन उचलत नाही. सायली म्हणते कदाचित यांना झोप लागली असावी. तसंही यांच्याशी या विषयावर बोलणंच कठीण होतं. यासाठी खूप धीर गोळा करावा लागला असता, पण नाही, यांच्याशी या विषयावर न बोलणंच योग्य. मग मी काय करू? माझ्या मनातील ही गोष्ट कोणाशी बोलू? माझ्या मनातील ही गोष्ट कोण समजू शकेल? मला सतत असं वाटते की हा आवाज माझा आहे, परंतु माझ्या या प्रश्नाचं उत्तर मला कोण देईल? माझं बालपण तर फक्त मधुभाऊंनाच माहीत आहे ना. मधुभाऊ? आता सायलीच्या लक्षात येतं की आपण आपल्या भावना मधुभाऊंसमोर मांडू शकतो, त्यांच्याशी आपण याविषयी बोलू शकतो. आता सायली उठून बसते आणि म्हणू लागते, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मधुभाऊच देऊ शकतात. आज जर मधुभाऊ बरे असते ना, तर त्यांनी मला सांगितलं असतं हा आवाज नक्की कोणाचा आहे. त्यांनी नक्की ओळखलं असता की माझा लहानपणीचा आवाज कसा होता. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फक्त मधुभाऊच देऊ शकतात. मधुभाऊंना मी हेही विचारलं असतं की मी लहानपणी कशी होती, माझं बालपण कसं होतं आणि माझ्या बालपणीचा फोटो त्यांनी मला का नाही दाखवला. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फक्त मला मधुभाऊच देऊ शकले असते. मी त्यांना सगळं काही विचारू शकले असते आणि मला सत्य कळालंही असतं. सायलीला आठवतं, सायली म्हणते कुसुमताई एकदा म्हणाली होती की जर माझ्यासमोर माझ्या लहानपणीचा विषय निघाला की मला त्रास व्हायचा. साधं मी स्वतःला आरशातही बघायची नाही. म्हणूनच कदाचित मी लहानपणी कशी दिसत होते हे मला त्यामुळेच तर आठवत नसेल. पण आता जर मी मधुभाऊंना काही विचारायला गेले तर मधुभाऊ मला काहीच उत्तर देणार नाहीत. मग मी काय करू? कारण आता जर मी मधुभाऊंना काही विचारलं तर ते फक्त डोळ्यांची हालचाल करून उत्तर देतील. ते माझ्याशी काहीच बोलणार नाहीत. पण तरीसुद्धा मी त्यांच्यासमोर माझं मन मोकळं करू का? आता सायली विचार करते आणि म्हणते, मी जर मोबाईलमध्ये तन्वीचा हा आवाज रेकॉर्ड केला आणि तो आवाज मधुभाऊंना ऐकवला तर मधुभाऊ कदाचित मला डोळ्यांच्या हालचालीने उत्तर देऊ शकतात आणि हे धागेदोरे नक्कीच कामी येऊ शकतात. तसंच करते. एकदा हा पर्याय वापरून बघते आणि म्हणूनच आता सायली टेप रेकॉर्डमध्ये असणारा तो तन्वीचा आवाज आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घ्यायचं ठरवते आणि त्यासाठी आता ती कॅसेट प्ले करते आणि आपल्या मोबाईलमध्ये तो आवाज रेकॉर्ड करून घेते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी प्रतिमा आत्या आवरावर करत असतात तर सुमन काकू म्हणतात, वहिनी सायली आल्यानंतरच तिला विचारून आपण तिच्या नाश्त्याचं बघूया. प्रतिमा आत्या म्हणतात, बरं ठीक आहे. त्याचवेळी सायली खाली येते तर आता प्रतिमा आत्या सायलीला विचारतात, सायली झाली का शांत झोप? तर सायली म्हणते, हो अगदी शांत गाढ झोप लागली. खरंच सांगू का, मला पहिल्यांदा वाटत होतं की अनोळखी ठिकाणी मला झोप लागेल की नाही, पण का कोणास ठाऊक मी तर झोपले ती अगदी गाढ झोपले. त्या खोलीची जुनी सवय असल्यासारखीच मला अगदी पटकन झोप लागली. आता हे ऐकून प्रतिमा आत्या खुश होतात. तर त्याचवेळी दरवाजावर एक मॅडम येतात आणि विचारतात, सायली सुभेदार आहेत का? तर सायली म्हणते, हो मीच. तर त्या मॅडम येत म्हणतात, मला तुमच्यासाठी अपॉइंट केलं आहे. आता मात्र सायलीला किंवा प्रतिमा आत्यांना काहीच कळत नाही. तर पुन्हा एकदा एक व्यक्ती दरवाजावर येते. ते सर म्हणू लागतात, सायली सुभेदार आहेत का? तर आता सायली म्हणते, हो मीच. तर ते सर पुढे येत म्हणतात, मला तुमच्यासाठी अपॉइंट केलं आहे. आता सायलीचा अजून गोंधळ वाढतो, कारण अजून एक मॅडम येतात आणि सायलीला म्हणतात, सायली सुभेदार आहेत का? तर सायली म्हणते की हो मीच सायली. तुमचं काही माझ्याकडे काम आहे का? तर आता त्या म्हणतात की हो, मला तुमच्यासाठी अपॉइंट केलं आहे. तर आता सायलीचा गोंधळ अजून वाढलेला असतो. सायली त्यांना म्हणते, तुम्हा सगळ्यांना माझ्यासाठी अपॉइंट केलं आहे, हे सगळं काही कोणी केलं आहे? तर त्याचवेळी तिथे अर्जुन येतो. सायली अर्जुनला पाहते आणि म्हणते, मला वाटलंच होतं हे सगळं काही तुम्हीच कराल. हे नवीन काय चालू आहे? इथे मात्र प्रतिमा आत्या आणि सुमन काकू या दोघींनीही हसायला येत असतं, कारण अर्जुनचे पराक्रम काही थांबत नसतात. इथे मात्र सायली भयंकर चिडलेली असते. अर्जुन म्हणतो, थांब मी सगळं काही सांगतो. असं म्हणत अर्जुन घरात येतो आणि सायलीला म्हणतो, काय आहे ना बायको, कालच्या पॉडकास्टमध्ये असं सांगितलं गेलं की जर आईची हेल्थ चांगली असेल तर बाळाची हेल्थसुद्धा चांगली असते. त्यासाठी डाएट, मेडिटेशन, व्यायाम या सगळ्या गोष्टींची गरज असते आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी मी या तिघांना अपॉइंट केलं आहे. असं म्हणत अर्जुन आता त्या तिघांचीही ओळख करून सायलीला देतो आणि म्हणतो, या आहेत करमकर मॅडम, ज्या तुझं डाएट अगदी व्यवस्थित पाहतील. आणि त्यानंतर हे आहेत मिस्टर प्रधान, की जे तुझा स्ट्रेस कसा कमी होईल याकडे लक्ष देतील. आणि या आहेत मेहता, जे तुझा योगा घेतील आणि तुझं मेडिटेशन या सगळ्या गोष्टींकडे ते लक्ष देतील.
आता या सगळ्या गोष्टीमुळे सायली मात्र अर्जुनवर चिडते आणि अर्जुनला म्हणते, हे काय चालवलंय तुम्ही? आपण काय जगातली सगळ्यात पहिलं बाळ जन्माला घालतोय का? तर अर्जुन सायलीला उत्तर देत म्हणतो की तसं नाही, आपण जगातील पहिलं बाळ जन्माला घालत नाही आहोत, पण आपलं बाळ मात्र ते पहिलंच आहे ना, आणि म्हणूनच हे सगळे काही माझे प्रयत्न सुरू आहेत. खरं सांगू का बायको, मला असंच वाटतं की जगातील ज्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या सगळ्या दोघांनाही मिळाव्यात. बायको, अगं प्रत्येक बापाला असंच वाटेल ना, मग तू का चिडतेस माझ्यावर? असं म्हणत अर्जुन सायलीवर थोडा रागावलेला असतो. तर प्रतिमा त्या सायलीला म्हणतात, सायली, अर्जुन काही चुकीचं बोलत नाहीये, त्याने जो निर्णय घेतलाय तो योग्यच आहे. अगं त्याच्या बाजूने सुद्धा एकदा विचार करून बघ. तर सुमन काकू म्हणतात, सायली अगं खरंच तू नशीबवान आहेस, तू भाग्यवान आहेस की तुला इतका काळजी घेणारा नवरा मिळाला आहे. नाहीतर जगातील प्रत्येक स्त्रीला गरोदरपणात इतकी काळजी घेणारा नवरा मिळतोच असं नाही. आणि तुझं नशीब बघ, तुला इतका छान काळजी घेणारा नवरा मिळाला आहे. तर सायली सुमन काकूंना म्हणते, सुमन काकू तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे, मला तुमचं बोलणं पटतंय. हा पण यांना जर बोट धरायला दिलं ना तर हे हातच धरतात. बघा ना, तुमच्या घरामध्ये सगळीकडे त्यांनी पाण्याच्या बॉटल ठेवल्या आहेत, जणू काय मला या घरात पाणी प्यायला मिळालंच नसतं. अर्जुन म्हणतो, ओके ओके, आपण याविषयी नंतर बोलू ना, पण तू या सगळ्यांशी डिस्कस कर ना, म्हणजे तुला तुझं प्लॅन ठरवता येईल. पण आता सायली त्यांना म्हणते, मला ना आता बाहेर जायचं आहे, त्यामुळे आपण उद्या बोलूयात का? तुम्ही उद्या याल का? तर त्या मॅडम म्हणतात, हो काहीच हरकत नाही. अर्जुन म्हणतो, ओके तुम्ही उद्या इथे या आणि सगळ्या गोष्टी डिस्कस करा, आणि तुम्ही जसं सांगाल तसं माझी बायको ऐकेलच. तर ते तिघेही येतो असं म्हणत निघून जातात. तर आता सायलीला कुसुमताईंचा फोन आलेला असतो. सायली म्हणते, बोल कुसुमताई. तर कुसुमताई सायलीला म्हणतात, सायली अगं तू निघालीस का? मी इथे हॉस्पिटलला पोचलीही. तर आता सायली म्हणते, नाही पण मी आता निघतच आहे. तर कुसुमताई सायलीला म्हणतात, बरं सावकाशी आहे. असं म्हणत आता सायली फोन ठेवते. तर आता अर्जुन म्हणतो, एक मिनिट, तू आता कुठे चालली आहेस? तर आता सायली अर्जुनला म्हणते, अहो मधुभाऊंना भेटण्यासाठी मी हॉस्पिटलला जात आहे. इतकी आनंदाची बातमी आहे, परंतु त्यांना तर मी अजून सांगितलीच नाही आहे. मी त्यांना कधीही बातमी सांगते असं मला झालं आहे. तर आता अर्जुन म्हणतो, हो सगळं काही बरोबर आहे, पण बाहेर ऊन किती आहे, तू आत्ता बाहेर नको पडूस, तू नंतर जाऊ शकतेस ना. सायली म्हणते, अहो. तर प्रतिमा त्या अर्जुनला म्हणतात, अरे ती काही बाहेर चालत जाणार आहे का? आणि हॉस्पिटलला ती चालत वगैरे जाणार नाही आहे, ती गाडीनेच जाईल ना, त्यामुळे तू एवढा विचार नको करूस, एवढी काळजी नको करूस अर्जुन. तर सुमन काकू अर्जुनला म्हणतात, आणि अर्जुन एका बाबतीत सायलीने तुझं ऐकलं की नाही, मग आता तुला सुद्धा सायलीचं ऐकायला हवं. तिच्या या अवस्थेत तिला जर तिच्या वडिलांना भेटावंसं वाटत असेल तर तू तिला तिथे घेऊन जायला हवंस. असं म्हणून सुमन काकूंनी आता अर्जुनला सक्त ताकीद दिलेली असते. तर आता अर्जुन तयार होतो आणि म्हणतो, बरं मी तिला घेऊन जाईन. तर सायली खुश होते आणि म्हणते, मी पटकन पर्स घेऊन येते हा. अर्जुन म्हणतो, पटकन पण सावकाश. बरं तू ये, तोपर्यंत मी बाहेरच उभा आहे. असं म्हणत आता अर्जुन बाहेर निघून जातो आणि सायली रूममध्ये निघून जाते. प्रतिमा त्या अगदी दोघांकडे पाहतच बसतात. खरं तर त्या खूप खुश असतात. सुमन काकू म्हणतात, खरंच जगा वेगळं जोडपं आहे. तर दुसरीकडे इथे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की प्रियाची मात्र चांगलीच तडफड होत असते. आपण प्रेग्नेंट आहोत ही बातमी तिला कल्पनाताईंपर्यंत पोचवायची असते. तिने खूप प्रयत्न केलेले असतात, पण तिच्या काही प्रयत्नांना यश आलेलं नसतं. प्रिया म्हणते, सगळे प्रयत्न करून झाले, सगळ्या गोष्टी झाल्यात, फोन करून झाला, खोटं मरण्याचं नाटकही करून झालं, पण ती कल्पी काही इथपर्यंत पोचली नाही. काही करून त्या कल्पीला सत्य कळायलाच हवं, पण नाही, हे घरातील कोणीही त्या कल्पीला सत्य सांगणारच नाही. पण मी आता काय करू, कोणाला सांगू? काही करून मला इथून सुटायला हवं. प्रतिमाला सांगू का? पण प्रतिमाला जर सांगितलं तर तिला अश्विनच्या बाळाचा पुळका येईल का, आणि ती मला इथून सोडवेल का? पण नाही, असं जर करायला गेलं ना तर तो किल्लेदार आडवा येईल आणि तो हेच सांगेल की मी तन्वी नाही आहे, मी अश्विनची बायको आहे, यापेक्षा मी तन्वी नाही आहे हेच उगाळत बसेल, आणि तो मला काही इथून सुटून घेऊन जाणार नाही. त्याचा काहीच उपयोग होणार नाही. त्या कल्पीला जर सांगितलं तर निदान ती मला इथून घेऊन जाईल, पण त्या प्रतिमाला किंवा त्या किल्लेदारला सांगितलं तर त्याचा उपयोग नाही होणार. मग आता काय करू? मला या सगळ्यातून कोणीतरी मदतीला हवंय. कोण मदत करेल मला? कोण मदत करेल? असं म्हणत प्रिया विचार करत असते. आणि त्याचवेळी प्रियाला सचिनची आठवण होते. प्रिया म्हणते,
सचिन दीक्षित आहेच ना, म्हणजे हा मोहरा तर आहेच, याचा वापर मी नक्कीच करू शकते. पण याला कॉन्टॅक्ट कसा करणार? काही करून या सचिनला कॉन्टॅक्ट करायलाच हवा. पण कसं जमवून आणणार हे? आहे ना, इथे माझ्या बाळाची बावळट मावशी आहेत ना, तिच्या सहाय्याने मी त्या सचिनला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकते आणि तो मोहरा नक्कीच वापरू शकते. असं म्हणत आता प्रिया हवालदार मॅडमांच्या मदतीने आता सचिनला फोन करायचा ठरवते. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता सायली मधुभाऊंना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलेली असते. आता कितीतरी दिवसानंतर सायली आणि कुसुमताईंची भेट झालेली असते. कुसुमताई सायलीला म्हणतात, कशी आहेस ग सायली तू? कितीतरी दिवसानंतर भेट झाली आहे. सायली म्हणते, कुसुमताई मी अगदी बरी आहे. पण हो, तू तर तुझ्या कामाचा व्याप आता वाढवून ठेवलायस, पण खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आणि या कारणामुळेच तुला मला भेटता येत नसेल तर मला चालेल, काहीच हरकत नाही. तर आता कुसुमताई सायलीला म्हणतात, सायली अगं मधुभाऊंना सांग ना तुझी ही गोड बातमी. तर सायलीसुद्धा आपली ही आनंदाची बातमी, गोड बातमी मधुभाऊंना सांगण्यासाठीच हॉस्पिटलला आलेली असते. आता सायली मधुभाऊंना आनंदाची बातमी देत म्हणते, मधुभाऊ तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, तुम्ही आता आजोबा होणार आहात. मधुभाऊ मात्र निपचिप पडून असतात, पण सायलीचं बोलणं मात्र ते ऐकत असतात. तर आता कुसुमताई मधुभाऊंना म्हणतात, ऐकलं का मधुभाऊ, आपल्या साऊला दिवस गेले आहेत, आपल्या साऊला लवकरच बाळ होणार आहे. आता सायली मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ तुम्हाला तुमच्या नातवाला खेळवायचं आहे ना, त्याला गोष्टी सांगायच्या आहेत ना? तर मधुभाऊ डोळ्यानेच इशारा करत होकार देतात. सायली खुश होते. तर अर्जुन म्हणतो, मधुभाऊ तुम्ही तुमच्या सायलीवर जे संस्कार केले आहेत ना, तेच संस्कार आता तुम्हाला आमच्या बाळावर करायचे आहेत. मग मधुभाऊ आता तरी लवकर बरे व्हाल ना तुम्ही? तर आता मधुभाऊ पुन्हा एकदा इशाऱ्याने होकार देतात. सायली खुश होते आणि कुसुमताईंना म्हणते, कुसुमताई बघ ना, मधुभाऊ माझ्याशी बोलतायत. खरंच सांगू का, त्यांची ही पद्धत मला खरंच खूप आवडते आहे. काही का होईना, परंतु त्या माझ्या प्रत्येक प्रश्नाला इशाऱ्याने उत्तर देतातच. सायली मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ तुम्ही आता नेहमी माझ्याशी असे बोलत राहाल ना? तर मधुभाऊ पुन्हा एकदा होकार देतात. तर त्याचवेळी कुसुमताईंना फोन आलेला असतो. कुसुमताई म्हणतात, अरे देवा, सायली अगं मला लग्नाची एक मोठी ऑर्डर आहे ना, त्यांचाच फोन आलाय, मला त्यांच्याशी बोलावं लागेल. सायली म्हणते, हो काही हरकत नाही, जा कुसुमताई तू बोलून घे. असं म्हणत आता सायली कुसुमताईला बोलायला सांगते. कुसुमताई फोनवर बोलण्यासाठी बाहेर निघून येते. तर दुसरीकडे सायली मधुभाऊंपाशीच असते आणि त्याचवेळी तिथे नर्स येतात आणि सायलीला म्हणतात, तुम्हाला डॉक्टरांनी बोलावलं आहे, त्यांना तुमच्याशी यांच्या प्रोग्रेसबद्दल बोलायचं आहे. सायली म्हणते, बरं ठीक आहे. आता नर्स तिथून निघून जातात. सायली विचार करत म्हणते, यांना जर मी मधुभाऊंच्या प्रोग्रेसबद्दल डॉक्टरांशी बोलायला पाठवलं तर मला मधुभाऊंशी बोलता येईल, माझं मन मोकळं करता येईल आणि कदाचित मधुभाऊ इशाऱ्याने याचं मला उत्तरही देतील. आता सायली या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते आणि ती मधुभाऊंकडे पाहते. तर त्यावेळी अर्जुन सायलीला म्हणतो, बायको चल. तर सायली अर्जुनला म्हणते, अहो तुम्ही जाऊन बोलता का डॉक्टरांशी? मला थोडा वेळ मधुभाऊंपाशी बसायचं आहे. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, काही हरकत नाही. आता अर्जुन डॉक्टरांशी बोलण्यासाठी तिथून निघून जातो. आता सायली कोणीही तिथे नाही त्यावेळी मधुभाऊंच्या बाजूला बसते आणि मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ मला तुमच्याशी बोलायचं आहे, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मधुभाऊ गेले काही दिवस मला एका गोष्टीचा भास होतोय, म्हणजे 5-7 वर्षाची मुलगी मला सतत माझ्या समोर आहे असं वाटते. समोर मला तिचा भास होत असतो, सतत ती मला दिसत असते, पण ती कोण असेल हे काही मला कळत नाहीये. असं म्हणत सायली तिच्या मनातील भावना मधुभाऊंसमोर व्यक्त करत असते. तर दुसरीकडे ज्या व्यक्तीने सायलीचा फोटो काढलेला असतो तीच व्यक्ती आता हॉस्पिटलपर्यंतही पोचलेली असते आणि आता ती व्यक्ती मधुभाऊंच्या रूमच्या बाहेरच उभी असते. तर दुसरीकडे सायली मधुभाऊंसमोर आपलं मन मोकळं करत मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ मला तर माझ्या बालपणीचं काहीच आठवत नाही, पण त्या मुलीचा आणि माझा बालपणीचा काही संबंध असेल का? सायली मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ तुम्ही तर मला माझ्या लहानपणीचे फोटो कधी दाखवलेच नाही म्हणजे मला मान्य आहे की मला या सगळ्या गोष्टीने त्रास व्हायचा, पण मला माहीत असलं असतं ना की मी लहानपणी कशी दिसायची. असं म्हणत मधुभाऊंना ती प्रश्न विचारू लागते. सायली मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ ऐकताय ना? तर दुसरीकडे ती व्यक्ती आता रूममध्ये डोकावून पाहते तर मधुभाऊंसमोर सायली बसलेली असते आणि त्या दोघांच्या गप्पा चालू असतात. तर इकडे सायली म्हणते, मी पण काही प्रश्न विचारत बसले, पण खरंच सांगू का मधुभाऊ, माझ्या डोक्यात प्रश्नांचा इतका गोंधळ झालाय ना की उत्तरं मात्र काहीच सापडत नाहीयेत, मला काहीच कळत नाहीये. म्हणजे ह्या सगळ्याचे धागे
धागेदोरे कुठून सुरुवात होतात हेही मला कळत नाहीये. सायली मधुभाऊंना म्हणते, मी तुम्हाला प्रश्न विचारते पण त्या अगोदर मी तुम्हाला काहीतरी ऐकवते. असं म्हणत आता सायली मोबाईल तिचा पर्समधून घेत असते तर हे सगळं काही ती अनोळखी व्यक्ती पाहत असते. इकडे आता अर्जुन डॉक्टरांशी बोलून आता रूमच्या दिशेनेच येत असतो. तर आता कुसुमताईंचंही फोनवरचं बोलून झालेलं असतं. त्याही आता रूमच्या दिशेने येत असतात. तर ही व्यक्ती मात्र अजूनही दरवाजाबाहेर उभं राहून सायली आणि मधुभाऊ यांच्यातील बोलणं ऐकत असते. तर आता सायली तिच्या मोबाईलमध्ये असणारा लहान तन्वीचा आवाज मधुभाऊंना ऐकवत असते. तर दुसरीकडे अर्जुन आणि कुसुमताई पुढे येताच दोघांची एकमेकांना धडक होते. तर अर्जुन म्हणतो, अरे ए, तर त्यावेळीच कुसुमताई असतात. कुसुमताई म्हणतात, वाटलंच होतं, म्हणजे तुम्ही आणि मी समोरासमोर आलो ना तर कुठलीच गोष्ट धड घडत नसते. तर अर्जुन म्हणतो, कशी घडेल, कारण अजूनपर्यंत तुम्ही मला चिडका बिंबा असं म्हटलं नाही आहे ना, तर त्यासाठी तुम्हाला एकदा मला चिडका बिंबा म्हणावं लागेल. तर कुसुमताई म्हणतात, ओके चिडका बिंबा असं म्हणत कुसुमताई अर्जुनला पुन्हा एकदा चिडका बिंबा म्हणतात आणि म्हणतात, चला आता जाऊयात ना आतमध्ये. तर आता अर्जुन म्हणतो, कसं जाणार, त्यासाठी अगोदर तुम्हाला माझी हेल्प करावी लागेल, बसा. तर कुसुमताई म्हणतात, हो करते. असं म्हणत कुसुमताई आता त्या फाईलमधील सगळे डॉक्युमेंट गोळा करण्यासाठी अर्जुनला मदत करत असतात. तर त्याच वेळी त्या व्यक्तीला फोन येतो आणि म्हणून ती व्यक्ती बाजूला निघून जाते. तर इकडे सायली मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ हा आवाज कोणाचा आहे माहिती आहे का, लहान तन्वीचा आवाज आहे, म्हणजेच प्रतिमा आत्या आणि रविराज काका यांच्या मुलीचा तन्वीचा आवाज. पण मधुभाऊ हा आवाज ऐकल्यापासून मला असं वाटते की हा आवाज माझाच आहे. मधुभाऊ आता तुम्हीच मला सांगा, माझा लहानपणीचा आवाज असाच होता का, हा आवाज मला ओळखीचा का वाटतोय. मधुभाऊ सांगा ना, हा आवाज माझा आहे का, माझा आणि तन्वीचा काही संबंध आहे का. त्यावेळी मधुभाऊ हातांची आणि पायांची हालचाल करून सायलीला उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु सायलीचा लक्ष फक्त मधुभाऊंच्या डोळ्यांच्या इशाऱ्याकडे असतो. मधुभाऊ डोळ्यांचा इशारा करत काही सांगतात का हे सायली पाहत असते आणि ती प्रश्नावर प्रश्न त्यांना विचारत असते. सांगा ना मधुभाऊ, अहो तिचा मला चेहरा स्पष्ट दिसत नाही, ती माझ्यासमोर अस्पष्ट येते, सतत ती मला समोर असल्याचा भास होतो, पण त्यावेळी मला असं वाटतं की ते मीच आहे. हा आवाज ऐकल्यापासून मला खूप अस्वस्थ वाटत आहे. हा आवाज ऐकल्यापासून मला असं वाटते की हा आवाज माझाच आहे. सांगा ना मधुभाऊ, प्लीज मधुभाऊ बोला ना. असं म्हणत सायली मधुभाऊंना पुन्हा पुन्हा प्रश्न करत असते. तर त्याच वेळी आता अर्जुन रूममध्ये आलेला असतो आणि अर्जुनसोबत कुसुमताईसुद्धा. तर आता सायली शांतच होते आणि कुसुमताईंना म्हणते, तुम्हा दोघांचं काम इतक्या लवकर झालं. तर कुसुमताई म्हणतात, अगं फोनवर बोलायला कितीसा वेळ लागतो का, काय झालंय, तू असं का विचारतेस, मी आल्याचा तुला आनंद झाला नाही आहे का. तर आता अर्जुन म्हणतो, मी आल्याचा आनंद तर तिला झालाय, तुमचं काही मला माहीत नाही, बघून घ्या तुम्ही. आता मात्र कुसुमताई अर्जुनवर चिडतात आणि म्हणतात, ओ तुम्ही. तर त्यावेळी सायली शांत करत म्हणते, कुसुमताई अहो हॉस्पिटल आहे, समजून घ्या ना दोघांनी पण, प्लीज इथे तरी भांडू नका. असं म्हणत सायली त्या दोघांनाही शांत करते. त्यावेळी तिथे नर्स येतात आणि अर्जुनला म्हणतात, सर प्लीज फाईल देता का, आणि हो तुम्ही दोघं जरा बाजूला राहता का, कारण आता सर येत आहेत व्हिजिटसाठी. इथे सायली मनाशीच म्हणते, मधुभाऊंनी मला उत्तर दिलं असतं, पण हे दोघंही इथे आल्यामुळे आता मधुभाऊ काहीच बोलणार नाहीत. आता मात्र सायली त्याच गोष्टीचा विचार करत असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता ती अनोळखी व्यक्ती मधुभाऊंच्या रूममध्ये येत त्यांचा ऑक्सिजन मास्क काढून टाकते. तर दुसरीकडे अर्जुन सायली आता डॉक्टरांशी बोलत असतात. तर त्याचवेळी तिथे नर्स येतात आणि म्हणू लागतात की मी आत्ताच पाहिलं, पण त्या पेशंटचा ऑक्सिजन मास्क कोणीतरी काढून बाजूला ठेवला होता. हे ऐकून अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुन म्हणतो, काय, मला आत्ताच्या आता इथे असणारे सगळे फुटेज पाहायचे आहेत. आता अर्जुन सायली फुटेज पाहतात. त्यावेळी अर्जुनला धक्काच बसतो. आता त्या व्यक्तीला सायली ओळखू शकेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.